नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश बनकर. तर चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कापूस पिकावर नैसर्गिकरित्या कीड व्यवस्थापन कसे करावे. तर नैसर्गिकरित्या कीड व्यवस्थापन हे सापळा पीक पद्धतीने लागवड करून आपण करू शकतो. तर तुम्ही म्हणा सापळा पीक म्हणजे काय? तर सापळा पीक म्हणजे मुख्य पिकावरील किड्यांना स्वतःकडे आकर्षित करून घेणारे पीक म्हणजे सापळा पीक. तर शेतकरी मित्रांनो, कापसामध्ये झेंडू आणि भेंडी हे मुख्य सापळा पीक आहे. चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सापळा पीक पद्धतीची लागवड कशी करावी. तर झेंडूची लागवड ही प्रत्येकी कापसाचे 10 ते 15 ओळीनंतर एक ओळ झेंडूची लावावी व भेंडीची आपण आसपास कापसाच्या बंधाऱ्याने भेंडीची लागवड करू शकतो. अशा पद्धतीने लागवड केल्यास मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स, अळी याच्यापासून आपल्या पिकाचे संरक्षण होते व कीटकनाशक व अतिरिक्त खर्च हा आपला कमी होतो. म्हणूनच येणाऱ्या हंगामामध्ये सापळा पिकाची लागवड नक्की करा व आपल्या पिकाचे संरक्षण करा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.